जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आज या ठिकाणी बच्चू कडू साहेब आल्यानंतर आम्ही काळी म्हशी ट्रस्ट सोलापूरच्या वतीने इथं आलेलो आहोत आणि साहेबाला निवेदन दिले। निवेदनाचा असा उद्देश आहे की आम्ही आमच्या म्हशीची जागा खालीद मन्यार जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटखेवाले झाले, मटकेवाले झाले, आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे। या खंडणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चू कडू साहेबांना भेटलो आणि त्यांना सदिच्छितपूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला 5 लाख रुपये खंडणी मागत आहे। आम्ही वारंवार पोलीस प्रशासन, पोलीस कमिशनर साहेब, आयुक्तालय आणि महानगरपालिकेच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केली आहे की हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून मशिदी जागा हडप कराले, तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व ह्याच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे। पण खालीद मन्यार अत्यंत षडयंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे। का? फक्त या कारण एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे, माझे भलते लोक माझे ओळखीचे, नेते मंडळी माझी आहे, माझ्याकडे पैशाचा पावर आहे, पोलीस प्रशासनाला मी खिशात ठेवतो, अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोललेले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही, हे आमची बापदाती जागा आहे, आम्ही कायमस्वरूपी तर राहणार, तुम्हाला काही करायचं असेल ते करा, या पद्धतीने आम्हाला धमकी दिलेली आहे। यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे। ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला मी या गोष्टीसाठी। त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं पुरावा नाही खालीद मन्यारकडे, ना कुठल्याही जागेचं त्यांनी मस्जिदासोबत ट्रस्टीसोबत व्यवहारसाठी कागदपत्र केलेलं आहे किंवा मस्जिदला कुठली देणगी आणि भाडे देत नाही। उलट त्यांनी आमचे जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडनं 6,000 7,000 रुपये चंदा जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे। औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वक्फ बोर्डला चाललो, मला देणगी द्या, या सगळ्या गोष्ट करत आहे। आज मुख्याने सोलापूर शहरामध्ये काळी मशीद हे सगळ्यात जुनी आणि प्राचीन काळी मशीद आहे। बच्चू कडूंनी आम्हाला आश्वासन दिले की याच्यावर आम्ही 100% काय कारवाई करू आणि आम्हाला सांगितले की विश्रामगृहामध्ये या, आम्ही तिथं भेटू आणि काय असेल ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कायदेशीर कारवाई करू। पुढची दिशा असेल की आम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आता सध्या आणि सांगणार आहे की यांनी 5 लाखाचे मला खंडणी वारंवार मागत आहे आणि आम्हाला त्रास देत आहे, ह्याच्यापासून आम्हाला जीवमानाची धमकी येत आहे, तर ह्याच्यावर कारवाई करा म्हणून। माझं नाव अझर जमादार, मी काळी म्हशी ट्रस्ट उपाध्यक्ष आहे आणि वर्षानुवर्ष मी काळी म्हशी सेवा करत आहे सध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।